वेलकम बॅक अवर यूट्यूब चॅनल अल्टिमेट कोचिंग क्लासेस. या आधीचा जो आपला टॉपिक होता तो होता मॉलिक्युलर थेरी. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे कॅपिलॅरिटी. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो आपला चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, तर या चॅप्टर मधला हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे कॅपिलॅरिटी. तर ज्याप्रमाणे आपण कोणताही टॉपिक नवीन टॉपिक टीच करायच्या आधी पहिले त्याची बेसिक आयडिया बघतो, तसंच आपण पहिले या टॉपिकची थोडी बेसिक आयडिया बघू. तर सर्वप्रथम कॅपिलॅरिटी म्हणजे काय आणि हे कॅपिलॅरिटी कशामुळे होते, हा असा आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल. व्हॉट इज मीन बाय कॅपिलॅरिटी, एक्सप्लेन इट कॉजेस. कॅपिलॅरिटी म्हणजे काय आणि ती कशामुळे होते याचा आपल्याला आन्सर लिहायचा आहे आणि हाच आपला आजचा टॉपिक आहे. तर सर्वप्रथम आपली बेसिक आयडिया. सपोज मी एखाद्या ड्रम मध्ये पाणी भरलं, ओके, एक ड्रम घेतला, त्या ड्रम मध्ये पूर्ण पाणी घेतलं आणि एक पाईप, जो पाईप दोन्ही एंडने काय आहे ओपन, असा दोन्ही एंडनं ओपन असणारा पाईप जर मी त्या ड्रम मध्ये काय केला, पुटअप केला. हा ड्रम पूर्ण पाण्याने भरलेला, हा पाईप जर मी त्यामध्ये पुटअप केला तर लिक्विड काय होणार, राईज होणार. येस ऑर नो, लिक्विड राईज होणार. आणि जसजसा मी हा पाईप असा वरवर काढणार तसतसं या पाईपच्या आत लिक्विड काय होणार, फॉल. पाईप टाकणार तर लिक्विड काय होणार, राईज. राईज कुठे होणार, पाईपच्या आतच, म्हणजे इनसाइड द पाईप, ओके. आणि जर मी पाईप जर हा असा बाहेर काढला तर लिक्विड काय होणार, फॉल. कशामध्ये, पाईपच्या आतच. म्हणजे जे लिक्विड राईज होते आणि फॉल होते, लिक्विडची काय होते, राईज आणि फॉल, अशा प्रोसेसलेच म्हणत असते कॅपिलॅरिटी, ओके. म्हणजे लिक्विड काय होणार, एक तर राईज होणार किंवा काय होणार, फॉल इनसाइड द पाईप, ओके. आता कॅपिलरी ट्यूब तुम्ही सर्वांनी बघितलं असणार केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये. कॅपिलरी ट्यूब असतो एक अशी काचाची नळी असते आणि इथं बिलकुल त्याच्या एका टोकावर या साईडला किंवा इथंच एखादा एक छोटासा असा बारीक आपल्याला असा होल पॉइंट केला असतो. ती कॅपिलरी ट्यूब आपण आपल्या माउथ मध्ये पकडतो आणि बराबर त्या होल पर्यंत लिक्विडला काय करत असतो, राईज, आणि नंतर दुसऱ्या फनेल मध्ये पुटअप करतो. तुम्ही केमिस्ट्री लॅब मध्ये बघितलं असणार. त्याला म्हणतो आपण कॅपिलरी ट्यूब. काय म्हणतो त्याला आपण, कॅपिलरी ट्यूब. मग आता हा कॅपिलरी ट्यूब म्हणजे कशी काचाची नळी असते, तुम्ही पाहिली असणारच. तर जेव्हा आपण एक कॅपिलरी ट्यूब डीप करू इनसाइड द लिक्विड, कॅपिलरी ट्यूब जेव्हा आपण काय करू, डीप इनसाइड द लिक्विड, तर त्या कॅपिलरी ट्यूबच्या आत लिक्विड काय होणार, राईज होणार किंवा लिक्विड काय होणार, फॉल होणार. त्या ऍक्शनलाच आपण काय म्हणतो असतो, कॅपिलॅरिटी. मग कॅपिलॅरिटीची आपली डेफिनेशन काय होणार, द राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड, द राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. पुन्हा लक्ष द्या, द राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड inside the capillary tube when it can be deep into the liquid is called as a capillarity. म्हणजे लिक्विड एक तर राईज होणार किंवा लिक्विड फॉल होणार, बट कशामध्ये, कॅपिलरी ट्यूबच्या आत. जेव्हा आपण हा कॅपिलरी ट्यूब काय करू, डीप करू लिक्विड मध्ये, ओके, याला म्हणत असतो आपण कॅपिलॅरिटी. आता ही कॅपिलॅरिटी कशामुळे होते, ओके, हा आपला नेक्स्ट टॉपिक. बघा आता इकडे कॉजेस ऑफ कॅपिलॅरिटी. First one, consider a capillary tube. This capillary tube is deep into the liquid. हा दिसत आहे capillary tube. Consider a capillary tube which is deep into the liquid. Therefore, liquid is rises inside the capillary tube and concave shape is formed. कोणता शेप फॉर्म झाला, concave shape is formed as shown in figure. सिंपल आहे. कॅपिलरी ट्यूब आपण कन्सिडर केला, तो कॅपिलरी ट्यूब आपण कशामध्ये डीप केला, इनसाइड द लिक्विड. त्यामुळे लिक्विड काय झाली, राईज. लिक्विड काय झाली, राईज इनसाइड द कॅपिलरी ट्यूब अँड कॉन्केव्ह शेप इज फॉर्म ऍज शोन इन फिगर. कॅपिलॅरिटी कशामुळे होते हे मला आता या डायग्राम वरून प्रूफ करून दाखवायचं आहे, ओके. मी जे आधी बोललो ते तुमच्या लक्षात आलंच असणार का. आपण फक्त कॅपिलरी ट्यूब डीप केला, कॅपिलरी ट्यूब डीप केल्यामुळे लिक्विड राईज झाली आणि कॅपिलरी ट्यूबच्या आत कोणता शेप फॉर्म झाला आपला, कॉन्केव्ह शेप.
बट हा टॉपिक एक्सप्लेन करायच्या आधी या टॉपिक मध्ये तुम्हाला नेमकं काय प्रूव्ह करायचं आहे ते लक्षात घ्या. या टॉपिक मध्ये तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचा आहे, हा जो डी पॉइंट दिसत आहे तुम्हाला, हा डी पॉइंट कॅपिलरी ट्यूबच्या आउटसाइड आहे आणि हा जो बी आहे हा कॅपिलरी ट्यूबच्या इनसाइड आहे. डी कॅपिलरी ट्यूबच्या आउटसाइड आणि बी कॅपिलरी ट्यूबच्या इनसाइड. मला तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे बघा इथे लिहून दाखवतो मी. प्रेशर ऍट पॉइंट डी ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट बी. म्हणजे हा जो कॅपिलरी ट्यूब आहे या कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर जो पॉइंट आहे ना डी, इथलं प्रेशर जेव्हा जास्त राहणार ना तेव्हाच कॅपिलरी ट्यूबच्या आत लिक्विड काय होणार, राईज. म्हणजे जर मला कॅपिलरिटी कशी होते हे जर विचारलं तर मला इथं काय प्रूव्ह करून दाखवायचं आहे का डी वरचं प्रेशर हे कोणापेक्षा जास्त असणार, बी पेक्षा. ओके, हे लक्षात ठेव जा. हे प्रूव्ह करणं म्हणजेच आपलं प्रोसेस कॅपिलरिटीची. चला आता टॉपिक, हा टॉपिक तर समजलाच तुम्हाला. आपण कॅपिलरी ट्यूब घेतला. आता आपण इथं बघा 4 पॉइंट कन्सिडर केले. कन्सिडर 4 पॉइंट ए, बी, सी अँड डी. किती पॉइंट कन्सिडर केले, 4. ए, बी, सी अँड डी. आता प्रत्येक पॉइंट बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन लिहायची आहे. बघा आता इकडे फर्स्ट वन पॉइंट ए. आता पॉइंट ए बद्दल जर लिहायचं असलं तर डायग्राम मध्ये बघा तुम्हाला काय दिसते. तर हा जो पॉइंट ए आहे हा कॉन्केव शेपच्या वर आहे आणि कॅपिलरी ट्यूबच्या आत आहे. म्हणजे मी काय लिहिणार, पॉइंट ए बद्दल मी काय लिहिणार, जस्ट अबोव. जस्ट अबोव कोणता शेप, कॉन्केव शेप. जस्ट अबोव कॉन्केव शेप दिसत आहे का, जस्ट अबोव कॉन्केव शेप इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. हे झालं पॉइंट ए च. पॉइंट ए बद्दल काय लिहू शकतो आपण, जस्ट अबोव द कॉन्केव शेप इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. ओके, आता पॉइंट बी बद्दल काय लिहू आपण, आता लिहून दाखवत नाही, तसे तुम्हाला नोट्स असते, नोट्स मधून तुम्हाला समजून जाणार. पॉइंट बी च काय लिहू यावरून सांगा बरं. जस्ट अबोवच्या ठिकाणी काय येणार आता, बिलो. जस्ट बिलो द कॉन्केव शेप इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. बी फक्त काय आहे, बिलो आहे आणि ए काय आहे, अबोव. बट दोघं पण कशामध्ये आहे, इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. ओके, इथं अबोवच्या ठिकाणी फक्त एकच शब्द चेंज होणार आहे, कोणता, बिलो. बाकी ऍज इट इज सेम. पॉइंट सी. पॉइंट सी च बघा बरं, जस्ट अबोव द प्लेन सरफेस ऑफ लिक्विड. हा कोणता आहे, हा आहे प्लेन सरफेस. हा कोणता होता, कॉन्केव शेप. चला याचं पण लिहून दाखवतो मी. जस्ट अबोव द प्लेन surface of liquid outside the capillary tube. काय लिहिला तुम्ही वाचा, जस्ट अबोव द प्लेन सरफेस ऑफ लिक्विड आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. बघून घ्या तुम्हाला सी काय दिसत आहे इथं, प्लेन सरफेसच्या वर आहे बट कॅपिलरी ट्यूबच्या आत आहे का, कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर आहे. म्हणजेच मी काय लिहिलं, जस्ट अबोव द प्लेन सरफेस ऑफ लिक्विड. जस्ट अबोव द प्लेन सरफेस ऑफ लिक्विड आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो पॉइंट डी काय येणार आपला, इथं फक्त अबोव आहे तर इथं कोणता शब्द येणार, बिलो. जस्ट बिलो द प्लेन सरफेस ऑफ लिक्विड आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. हे झालं आपलं 4 पॉइंटचं एक्सप्लेनेशन. पॉइंट ए अबोव द कॉन्केव शेप आहे आणि कॅपिलरी ट्यूबच्या आत. पॉइंट बी बिलो द कॉन्केव शेप आहे, तो पण कॅपिलरी ट्यूबच्या आत. पॉइंट सी अबोव द प्लेन सरफेस ऑफ लिक्विड आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. पॉइंट डी जस्ट बिलो द प्लेन सरफेस ऑफ लिक्विड आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. झाले 4 पॉइंट. त्यानंतर नेक्स्ट आता आपण प्रेशर कन्सिडर करू. कोणत्या कोणत्या पॉइंटवर, ए, बी, सी आणि डी या 4ही पॉइंटवर आता काय कन्सिडर करू आपण, प्रेशर. बघा, लेट पी ए, पी बी, पी सी
PD. Let PA, PB, PC and PD be the pressure at point A, B, C and D. PA, PB, PC आणि PD हे चारही मी काय कन्सिडर केले प्रेशर. कोणत्या कोणत्या पॉइंटवर? A, B, C आणि D वर. ओके. त्यानंतर आता या टॉपिकचा मेन पार्ट लागतो, लक्ष दे जाता. फर्स्ट वन हे बघा इकडे, हा A आणि C हा एअर मध्ये आहे, B आणि D हा लिक्विड मध्ये आहे. मग A आणि C हे जर एअर मध्ये असणार तर फॉर ऍटमॉस्फेरिक कंडिशन प्रेशर ऍट पॉइंट A इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट काय येणार C, कारण A आणि C कशामध्ये येते आपलं एअर मध्ये. हे झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड इकडे बघा, A आणि C एअर मध्ये आहे म्हणून इथलं प्रेशर काय आहे सेम. त्याचप्रमाणे आता इथं बघा, एक आहे C आणि एक काय आहे आपला D. आता प्रेशर ऍट पॉइंट C आणि प्रेशर ऍट पॉइंट D हे पण काय येणार सेम. का बरं सेम येणार? कारण ते काय आहे आपलं प्लेन सरफेस ऑफ लिक्विड. काय आहे आपलं प्लेन, म्हणजे लिक्विड काय आहे प्लेन आहे. प्लेन असल्यामुळं प्लेनच्या वर आणि प्लेनच्या खाली तिथलं पण प्रेशर काय असणार सेम. सेकंड कंडिशन काय येणार आपली? नाउ the pressure at point C above the plane surface of liquid and pressure at point D below the plane surface of liquid are same. म्हणजे PC equal to काय PD. A आणि C एअर मध्ये असल्यामुळे सेम. C आणि D प्लेन सरफेस ऑफ लिक्विडच्या एक आउटसाइड आणि एक इनसाइड असल्यामुळे सेम. ओके, म्हणजे एक अबो आणि एक बिलो. आता बघा, PA इक्वल टू PC आहे आणि PC इक्वल टू PD आहे. हेन्स यावरूनच मी काय लिहू शकतो रे, PA इक्वल टू PC आणि PC इक्वल टू PD, म्हणजेच मी PA इक्वल टू काय लिहू शकतो PD. ओके, हे बहुत इम्पॉर्टंट आहे. पहिले मी तुम्हाला हे प्रूफ करून दाखवलं का PA इक्वल टू काय आलं PD. आता आपण A आणि C वरचं प्रेशर सेम घेतलं, C आणि D वरचं प्रेशर सेम घेतलं. त्यानंतर आता जी आपली थर्ड कंडिशन आहे, सपोज जर मी एखादी थम्सअपची बॉटल आणली, ओके, ती थम्सअपची बॉटल जर आपण शेक केली आणि त्यानंतर ओपन केली तर प्रेशर कोणत्या साईडला जास्त असते, अप का डाऊन? डबल विचार करा मी काय बोलतो. जर आपण एखादी थम्सअपची बॉटल आणली, तिला जर शेक केलं आणि जर ओपन केली तर प्रेशर हे कोणत्या साईडला जास्त असणार, अप साईडला. म्हणजेच इथं अप साईड कोणता आहे आपला, अप पॉइंट कोणता आहे A आणि डाऊन पॉइंट कोणता आहे B. तर याबद्दल आपण आता काय लिहू शकतो, the pressure at point A, the pressure at point A is greater than pressure at point B. म्हणजेच PA greater than काय लिहू शकतो मी PB. PA greater than काय PB. ओके, का बरं PB? कारण A पॉइंट आहे अपवर्ड आणि B पॉइंट आहे डाऊनवर्ड. दस पण PA म्हणजेच काय PD. तर मी PA च्या ठिकाणी आता काय रिप्लेस करणार इथं PD. तर PD ग्रेटर दॅन PB. झालं आपलं प्रूफ. मी सांगितलं तुम्हाला आपल्याला हे प्रूफ करून दाखवायचं आहे. बघा आता प्रेशर ऍट पॉइंट D इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट काय झालं B. मग याला लिहायचं कसं? हे झाल्यावरचं स्टेटमेंट कसं येणार चांगल्या प्रकारे बघा. द प्रेशर ऍट पॉइंट D, द प्रेशर ऍट पॉइंट D. आता D बद्दल इन्फॉर्मेशन. द प्रेशर ऍट पॉइंट D just below the plane surface of liquid outside the capillary tube. The pressure at point D हे याच्यावरून लिहायचं आणि D पॉइंट ची इन्फॉर्मेशन जे आपण ऑलरेडी इथे लिहून दिली होती मी, पॉइंट A, पॉइंट B, पॉइंट C, पॉइंट D. तर प्रेशर आणि त्या पॉइंट D ची इन्फॉर्मेशन याचं मिळून सेंटेन्स बनवायचं. द प्रेशर ऍट पॉइंट D just below the plane surface of liquid is greater than the pressure at point B just below the concave shape of liquid inside the capillary tube. कारण B कुठे येते, just below the concave shape of liquid inside the capillary tube आणि D कुठे येते, just below the plane surface of liquid outside the capillary tube. म्हणून खालतं याची पूर्ण आपल्याला काय लागणार स्टेटमेंट. पुन्हा एकदा स्टेटमेंट सांगतो, लक्ष द्या. द प्रेशर ऍट पॉइंट D, पहिले PD चं द प्रेशर ऍट पॉइंट D, मग D बद्दल
द प्रेशर at point D just below the plane surface of liquid outside the capillary tube is greater than